मनू, आईला लिस्ट दाखवलीस का ग? हो हो, ती बाहेर जाण्याआधीच दाखवली. आणि ऐक ना, काकांना सांग मंथेंडलाच भाडं देतो. तू पैशांची काळजी करू नकोस. आम्हालाच करावी लागते आमच्या पैशांची काळजी. आता तुम्ही काय देणार नाही ना? काका या ना, बसा. मनू, पाणी घे. मला पाणी नकोय. मला माझं भाडं द्या, मला निघायचंय. काका भाडं देणारच आहोत. काय आता? हे बघा, आता जमणार नाही, पुढच्या महिन्यामध्ये देतो. अशी फालतू कारणं ऐकायला माझ्याकडे वेळ नाहीये. आतापर्यंत तर थकलेलं भाडं द्या, 80,000 रुपये. 80,000? का? लाडू बनवायला, दुनियादारी करायला पैसे आहेत ना? नाही काका, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ते मनूचं व्रत होतं ना, म्हणून. मग हे व्रतच आहे असं समजा. आताच्या आता 80,000 रुपये द्या, आता घराच्या बाहेर व्हा. काका हो, आमचं ऐकून तर घ्या. काय ऐकून घ्या? त्या दिवशी काय कमी तमाशा केला माझा तुम्ही? अजून काय तमाशा करायचा बाकी आहे? काका म्हणे काका. काका, सासूआई रागाच्या भरात बोलून गेली हो. तिच्या वतीने मी तुमची माफी मागते. जरा अडचण आहे हो, पण तुम्ही काळजी करू नका. तुमचे पैसे अजिबात बुडवणार नाही आम्ही. फक्त आम्हाला थोडा वेळ द्या. जेवढे जमतील तेवढे लवकरात लवकर द्यायचा प्रयत्न करतो आम्ही. जमतील तेवढे? 80,000 रुपये रोख द्या, नाही तर मग घर खाली करा. चला वा बाय. काका प्लीज असं करू नका. माझ्यावर विश्वास ठेवा. अगदी 80,000 जमणार नाहीत, पण मी काहीतरी अरेंज करून तुम्हाला तुमचे पैसे द्यायचा प्रयत्न करते. फक्त थोडी मुदत द्या. ठीक आहे, आज संध्याकाळपर्यंतची मुदत देतो. पण आज संध्याकाळपर्यंत किमान 40,000 रुपये तरी पाहिजे. काका, आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. आणि नाही मिळाले ना तर रस्त्यावर आणे ना, लक्षात ठेवा. मनू टेन्शन घेऊ नकोस, मी बघतो काहीतरी. काय चाललंय काहीच कळत नाहीये. एक प्रॉब्लेम संपतोय तोपर्यंत दुसरा येऊन समोर उभा राहतोय. कसा मार्ग काढायचा यातून? आज संध्याकाळपर्यंत एवढी मोठी अमाऊंट. कोंबडं झाकलं तरी सूर्य उगवायचा काही राहत नाही. सगळ्या लोकांनी बघितलंय, किती कौतुक केलंय आपल्या पोरीचं. सत्यजित, माझं झालंय बघून, घेऊन जा तुझा मोबाईल. अहो सोडा ना राग. लेकीला काय वाटेल? कशाबद्दल? कशाबद्दल काय? काल वटपौर्णिमा झाली, आपल्या लेकीचा पहिला सण झाला. आणि जावयाचं आणि लेकीचं कौतुक करायचं सोडून आपण काय केलं? फक्त राग धरून बसलो. ठीक आहे, तुम्ही काही करा अगर नका करू, मी माझं कर्तव्य पार पाडणार. आई बापासाठी कुठली कर्तव्य पार पाडली तुझ्या लेकीनं? आणि लोकांचं काय? लोक कशाचंही कौतुक करतात, पण ती जे काही वागली ना आपल्या आई बापासोबत, ते एकदा टाका म्हणावं मोबाईलवर. आणि मग बघा कोण कसं आणि किती कौतुक करता येते. आमचा त्रास आम्हाला माहित. काहीतर म्हणे लोक काय म्हणते. बरं, आता आयुष्यभर असंच भांडत राहणार आहात का? हं? मला एक सांगा, तुम्ही हा वाद कधीतरी मिटवणार आहातच ना? का जन्मभर हा राग धरून बसणार आहात? मनूला काय वाटेल? तिने केलं आपल्या आई बापाच्या मनाचा विचार एकदा तरी? तुम्हाला एक सांगू का,
लग्नानंतरची पहिली 2-3 वर्ष ना मुलीच्या आयुष्यातली खूप महत्वाची असतात हो. या वेळेला तिला आई वडिलांच्या भक्कम आधाराची गरज असते. कसं आहे ना, अहो एखादा पदार्थ जमला नाही ना तर लगेच ती आईला फोन करून विचारते. मग आता तुम्ही मला सांगा, जर अशा वेळी मनूला काही संसारात अडलं, कशाची गरज पडली, तर तिने कोणाजवळ आपलं मन मोकळं करायचं सांगा तुम्ही मला. मी जरा बोलू का? आई, तुम्ही जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे, पण तुम्हीच बाबांना नाही समजून घेतलं तर बाबांनी त्यांचं मन कोणाकडे मोकळं करायचं? आलो, सोसायटीचं एक काम आहे, आलो. सत्यजित, तुझा आता क्लास आहे, नाही. मग माझ्या बरोबर येतोस? हो, कुठे? माझं महत्वाचं काम आहे. मी पर्स घेऊन आलेच. म्हणून तू टेन्शन घेऊ नकोस, भाड्याचं मी बघतो काहीतरी. म्हणू तो घर मालक साळुंके आपल्याकडे आला होता, काय बोलला? भाड्याहून काहीतरी बोलला ना? तर याडाय काय ग? त्याला सांगितलं ना परवाच्या दिवशी देणार पैसे, नड आहे थोडी पैशाची. समजत नाही काय त्याला? विश्वास नाही त्याला ना. सासूबाई काय करते? नाही नाही सासूबाई, अगं त्याला धीर नाही. काय करते सासूबाई? ऐक तरी. किती बाकी आहे म्हणाला तो? किती बाकी आहे? त्याच्या तोंडावर फेकते, सांग. 80,000. आई, मी करतो काहीतरी. चैन कुठे तुझी? सोन्याची चैन कुठे तुझी? आई, चेन. ती दे. त्या मालकाच्या तोंडावर फेकते म्हणजे तो परत येणार नाही इथं. हा, दे चैन, दे चैन, दे. सासूबाई ऐक ना. तू गप गप, मला बोलू दे त्याच्याशी. बोल बाबू, बोल. आई, चेन ना. हा, कुठे ठेवली? तू मला तेव्हा बोलला होतास की ऑफिस मध्ये ठेवली आहे, तिथं सुरक्षित राहील. हा, आता ऑफिस तर खोटं निघालं. आता कुठे आहे चैन? बोल बोल बोल. सासूबाई माझा एक गप गप आहे माझे, मला बोलू दे ना माझ्या पोराशी. हा, कुठे आहे चैन? कुठे आहे? अरे कुठे आहे? कुठे आहे चैन? ही चेन मोडून मंगळसूत्र करायचं होतं. अजून किती खोटं बोलणार आहेस तू माझ्याशी? किती खोटं बोलणार आहे? आ, कुठे ठेवली चैन? बोलणार आहे? काय अपेक्षाच ठेवायची नाही ना बाबा तुझ्याकडून? हं? पोटचा गोळा म्हणून तुझ्याकडनं काय अपेक्षा ठेवायची नाही. मी फक्त कष्ट करत राहायचे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त कष्ट करत राहायचे रे. मी धावते. तू बस. हा? बस तू हे असंच करत राहा. हा, दाम खोटा निघाला माझा दाम खोटा निघाला माझा. हे घे, उडाव. हे पण पैसे उडाव तू.
सांगायचं होतं. पैसे पाहिजे थोडे. नाही नड आली आहे मला पैशाची. मी देईन ना, जसे माझ्याकडे येतील ना तसे तुमचे पैसे परत करीन बघा. नाही खरंच नाही, महत्वाचं काम आहे म्हणून सांगते. एकदा साहेबांना विचारता का? हा मान्य आहे मला. थोडासा विश्वास ठेवा ना ताई. आता इतकी वर्ष तुमच्याकडे काम करते. नडल्याला दिवस नाही बघितलं, रात्र नाही बघितली तुमच्याकडे. तुम्ही बोलवलं तेव्हा आले ना ताई. आता एवढी माझी नड, एवढी निस्तारा बस. मला पैशाची गरज. नवीन काम आलंय, विचारत होते, तेच बोलत होते. आता घ्यायला पाहिजे ना नवीन काम, बाकी काय नाही. तू कितीही लपवायचा प्रयत्न केलास तरी तुझ्या डोळ्यात सगळं स्पष्ट दिसतं. काय दिसत? काय नाही. सासू आई, आता हे घर माझं सुद्धा आहे की नाही? मग या घरातले जे प्रॉब्लेम्स आहेत ते माझे प्रॉब्लेम्स आहेत. आतापर्यंत तू खूप काही केलंयस ग आमच्यासाठी. आता ही आमची जबाबदारी. तुझी अशी ओढाताण बघून आम्हाला लाज वाटते. एवढीशी होतीस, मी तुमच्याकडे कामाला यायची ना. बाय ग, केवढी मोठी झाली माझी मनू. माझी सून बनून मला आधार देतेस तू. ग बाय माझं सोनं ते. नवऱ्यासाठी वटसावित्रीचं व्रत काय केलंस ते संपलं नाही तर हे आलं तुझ्या डोक्यावर. म्हणजे एक संपलं का दुसरं संपलं का तिसरं. आपलं जगणं हेच आयुष्यभराचं व्रत असतं. मी ते व्रत जसं पूर्ण केलं ना तसंच हे व्रत सुद्धा पूर्ण करणार. नक्की. बायकांनी आपले व्रत करायची, वैकल्य करायची, उपवास करायचे, तापास करायचे. समोरचा मात्र काय चाललंय काय कळतच नाही. एक प्रॉब्लेम संपला की दुसरा चालू होतो, संपतच नाही. भाई तू माझं ऐक, समर सरांना सगळं सांगून टाक. त्यांना सांग आता नवीन बाबा बुवा वगैरे काय नको, डायरेक्ट कामाला सुरुवात करूयात. अरे असं कसं सांगणार? अरे भाई असंच असतं. उलट त्यांना हे पण सांग की आपलं घर भाडं थकलंय, म्हणजे त्यांना कळेल की आपण घाई का करतोय ते. नाही रे, ते समर्थ जरा विचित्र आहेत. त्यांना आपण घाई करायचो, त्यांना काहीतरी वेगळंच वाटायचं. बिझनेस जायचा हातून. हे पण एक आहेच डोक्यात. मग आता काय करायचं? काय नाही, आता पैशांची व्यवस्था करायची. मालकाने आज संध्याकाळपर्यंतची मुदत दिली. मुदतीची काळजी करू नका हो. जास्त दिवस ठेवून घ्या दागिने. अहो ताई, पण तुम्हाला जी रक्कम हवे ना त्यासाठी एवढे दागिने पुरेसे नाही आहेत. अहो याचे फार फार तर 2 लाख रुपये मिळू शकतील तुम्हाला. आणखी थोडे दागिने दिले तर मात्र काहीतरी. अहो असं करू नका. माझ्या नवऱ्याचा आयुष्याचा प्रश्न आहे. 5 लाखांची नड आहे, 2 लाखात कसं होणार? हे बघा ताई, मला क्षमा करा तुम्ही, पण मी तुमची मदत नाही करू शकत. अहो पाहिजे तर माझं मंगळसूत्र घाण ठेवा. ताई राहू दे. मिस्टर मनोहर, त्यांना मदत करा. अहो त्यांच्या नवऱ्याच्या जीवाचा प्रश्न आहे. मिसेस मानसी, मी समजू शकतो, पण सर काय म्हण. मनोहर, काय झालंय? तर जरा अडचण आहे. म्हणजे यांच्या मिस्टरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. काय प्रॉब्लेम काय?
त्यांना सोनं तारण ठेवून कर्ज हवं होतं. हा मग ठीक आहे ना, व्हॅल्युएशन करा आणि देऊन टाका. सोनं जरा कमी आहे, त्यांचा जेन्युइन प्रॉब्लेम आहे म्हणून मीच सांगितलं लोन सँक्शन करायला. कोणी सांगितलं? मी सांगितलं. मिस मानसी, ही काय चॅरिटेबल ट्रस्ट वाटली तुम्हाला? नाही सर, तसं नाहीये. सॉरी ताई, तुमचं जेवढं सोनं आहे तेवढंच तुम्हाला लोन मिळेल. द्या माझे दागिने. बसा बसा. मिस्टर बसा. मिस मानसी, तुमचा नवरा अनिकेत आता बिझनेस करायचा म्हणतोय. तोही असे पैसे वाटत फिरला तर पुढच्या 4 महिन्यात या बाईंसारखं तुम्हालाही तुमचं मंगळसूत्र विकावं लागेल. चला कामं करा. परत फाईल झाली रेडी? हो कंटिन्यू. दादा, हे मंगळसूत्र विकायचंय. ताई माफ कर, पण आम्ही मंगळसूत्र घेत नाही. म्हणजे काय नाही की मंगळसूत्राशी बायकांच्या भावना जोडलेल्या असतात ना, आणि मग त्यांची हाय आम्हाला लागते. नाही, मी समजू शकते, पण मला आता पैशांची गरज आहे. जरा वजन करून सांगा ना. बरं ठीक आहे. ताई याचं बिल आहे ना? माल 2 नंबरचा नाहीये ना? द्या इकडे. नाही, द्या इकडे. मला गरज आहे म्हणून मी आले होते. बाजूला दुकानं आहेत बरीच. द्या. नाही नाही नाही, शांत व्हा. तुम्ही एकदम चिडलात. बघ तुम्ही वजन करू. थांबा 1 मिनिट. करतो वजन करतो. हरी, हे जरा बघ किती कॅरेट येते. जात आहे त्यांच्याकडे घेऊन जा. होईल तुमचं काम, काळजी नका करू. अरे नमस्कार ताई, या या या. बसा बसा बसा. काय सहाय्य करू तुमची, बोला. काय ग, मला लेटेस्ट कानातल्यांची डिझाईन्स दाखवता? हो नक्की, आहेत ना. नवीनच आलेली आहेत. हे पहा. हे छान डिझाईन बघा, तुम्हाला शोभून दिसतील. बरं, मी काय म्हणते, हे कानातले हे मोडून नवे कानातले करायचे. बघतो वजन कर. दादा द्या. का हो? अहो द्या ना. द्या 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 द्या. साधारण एक 2200-300 पर्यंत जाईल ही रक्कम. अच्छा बरं. आणि ह्याची काय किंमत आहे? ह्याच्यातलं पसंत करा ना तुम्ही. आणि तुम्हाला मजुरी पण आपण कमी करू, काय काळजी नका करू. बघा आता हे तुम्हाला छान दिसतील बघा. हे साधारण एक 35 पर्यंत जाते. 3500-200 पर्यंत. आणि 22 कॅरेट आहे. आई, एक 15-1 हजाराची भर घालायला लागेल आपल्याला. बघा हे अजून कमी ह्याच्यातले आहेत नाही बा. हे 3200-300 पर्यंत आहे. सत्यजित, हे मनूला छान दिसतील ना? हो. बरं झालं त्या दुकानात मंगळसूत्र न विकता बाजूच्या दुकानात विकलं. आईने बघितलं असतं तर